बोला. भजे कसं काय आहेत? पुरणपोळी. बर मॅडम तुम्हाला काय वाटतं? वांग्याची भाजी, शेवगे शेंगा, भाज्या छान होत्या. स्वयंपाक सगळं चांगला करताय. बर 100 पैकी किती मार्क देणार? 99. 1% का बरं कमी ठेवलं? बर आधी तुला काय वाटलं जेवणाबद्दल? स्वयंपाक खूप छान बनतोय रोज. नक्की. बर काय आवडलं तुला ट्रिपमध्ये? सगळी ट्रिप छान झाली. धन्यवाद. सायली तुला काय आवडलंय जेवणामध्ये? टूरबद्दल छान, सगळं छान. जास्त काय आवडलं जेवणात? स्वयंपाक छान. भजने आवडले? आवडले, सगळं आवडलं. पुरणपोळी. एकदम भारी. धन्यवाद. तुम्हाला मॅडम? तुम्हाला काय आवडलंय? मला प्रवास आवडला छान. स्वयंपाकवाले छान आणि जेवण पण छान. बर ट्रिप घेऊन जाणार नाही आवडली तुम्हाला? ट्रिपवाले पण आवडले बस. छान झालं. कांद्याची पात, बर याच्यातून तुम्ही बाकीच्यांना काय संदेश देणार? बाकीच्यांना काय संदेश करतात गावाकडे गेल्यानंतर? काळजी घेतात आपली. वेळेच्या वस्तू वेळेवरच मिळतात. असं नाही की कोणत्या गोष्टीला तरच आपण हे नाही भेटलं ते नाही भेटलं. सगळ्यांना समान साथ. कोणालाच कमी जास्त खालीवर येत नाही. धन्यवाद. ह्या अभंगताईच्या येईनबाई गुरुदत्त यात्रा कंपनीतील यांचा अनुभव विचारायसाठी आलेलो आहे. काय अनुभव आहे तुमचा? नेमकं काय आवडलं तुम्हाला? बोला मॅडम बोला. मी सुरुवातीला अभंगताईला म्हटलं, नंतर स्वयंपाक कसा आहे ते मला पहिलं बर स्वयंपाक चांगला पाहिजे. तुम्ही स्वयंपाक एकच नंबर आहे आणि खरंच स्वयंपाक एक म्हणजे एकच नंबर एकदम भाजी, पोळी, वरण, भात सगळं. आणि मेन म्हणजे तुम्हाला म्हणजे मी दत्तांची भक्त आहे. ते पाहिल्यानंतर मला सगळं आलं. सगळं ते पूर्ण सगळं बरोबर असणार. तुम्ही गाडीत गाणे लावून चांगले लावले. आम्ही खूप एन्जॉय केला, नाचलो म्हणून तिथं गाडी थांबवली. आणि मेन म्हणजे तुमचा स्वभाव शांत अगदी. मी खूप त्या दिवशी चिडले पण तुम्ही एक शब्दाने काही बोलले. धन्यवाद. यांच्याबद्दल टाळ्या वाजवा. तुझं काय मत आहे? नवीन ड्रेस